नावात एवढी ताकद आहे की जे निर्जीव असणारी भिंत सुद्धा चालवतात. एवढंच काय, जो मंद मूड असलेला जो रेडा आहे, जो रस्त्यावर जर उभा राहिला ना महाराज, तो कितीही गाडीवाला हॉर्न वाजू द्या तरी तो बाजूला सुद्धा होत नाही. एवढा मतिमंद असलेला रेडा सुद्धा ज्ञानोबारायांनी बोलवला. ज्या वेळेस शुद्धीपत्र आणण्यासाठी ज्ञानोबाराय आणि हे चौघं भावंड पैठणच्या दिशेने निघाले. पैठण गावी आले. पैठण ठिकाणी आल्यानंतर सर्व ब्राह्मण देवता बसलेले होते. ज्ञानोबारायांनी सर्व भावंडांनी ब्राह्मण देवतेंचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं, महाराज आम्ही संन्यासाची मुलं, आम्हाला शुद्धीपत्र हवंय, आम्हाला शुद्धीपत्र हवंय, आम्हाला शुद्धीपत्र द्या. त्यावेळेस ब्राह्मण देवतांनी सांगितलं की तुम्हाला शुद्धीपत्र मिळणार नाही, कारण तुम्ही संन्यासाची मुलं आहात. एक ब्राह्मण म्हणावा लागला, का रे तुमचे नाव काय काय? त्यावेळेस निवृत्ती दादांनी सांगितलं, माझं नाव निवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझं नाव ज्ञाना. मुक्ताबाईंनी सांगितलं, माझं नाव मुक्ताबाई. आणि सोपान काकाने सांगितलं, माझं नाव सोपान. त्या ब्राह्मणाने सांगितलं, तू निवृत्ती आहे, तुझं नाव निवृत्ती आहे, तू तर निवृत्तच आहेस, तुला का शुद्धीपत्र पाहिजे? ज्ञानदेवाला सांगितलं, तुझं नाव ज्ञाना आहे, तू ज्ञानाचा देव आहेस, तुला कशाला शुद्धीपत्र पाहिजे? तेवढ्यात एक ब्राह्मण म्हणाला, अरे याचं नाव ज्ञाना आहे, हा ज्ञानी थोडीच आहे. पाय तो रेडा चाललेला आहे, तो मतिमंद असलेला रेडा, त्याचं नाव काय आहे? ज्ञाना नाव आहे. मग तोही हुशार आहे का? तोही ज्ञानी आहे का? नव्हे. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवता, ब्राह्मण देवता, त्याचं शरीर माझं शरीर जरी वेगवेगळं असलं तरी आम्ही आत्म्याच्या रूपाने एकच आहोत. मग त्यावेळेस तो ब्राह्मण म्हटला, हातामध्ये आसूड घेतलं, रेड्याच्या पाठीवर मारलं, आणि जसं रेड्याच्या पाठीवर मारलं तसं ज्ञानोबारायांच्या पाठीवर वळ उठायला लागली. आसूड मारिता रेड्याच्या पाठी, तोच वळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वळ उठलं. त्यावेळेस मुक्ताबाईने सांगितलं, मारू नका, मारू नका, माझ्या भावाच्या पाठीवर वळ उठत आहे. त्यावेळेस ब्राह्मण देवताने सांगितले, हे काहीतरी बंगाली विद्या शिकलेले दिसत आहेत, यांना काहीतरी जादू टोना येतोय. मग त्यावेळेस ब्राह्मण देवताने सांगितलं, आता तुम्ही काय करा, हे आम्हाला बाकीचं काही सांगू नका, तुम्ही तुमचा आत्मा आणि या रेड्याचा आत्मा जर एकच असेल तर याच्याकडून ऋग्वेदाच्या श्रुती तुम्ही बोलवून घ्या. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, चमत्कार घडला, रेडा बोलायला लागला. रेड्याच्या मुखामधून वेद श्रुती वधू लागल्या. महाराज हा चमत्कार पाहिला, आणि हा चमत्कार पाहिल्यानंतर सर्व ब्राह्मणांनी ज्ञानोबारायांचे चरण धरले. आणि चरण धरल्यानंतर ज्या वेळेस ज्ञानोबाराय सर्व भावंड शुद्धीपत्र घेऊन जात असताना, शुद्धीपत्र घेऊन जात असताना पुलतांबे या गावी आले. तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी चांगदेव महाराज होते. चांगदेव महाराजांनी पाहिलं, योगमायेने अनेक मेलेल्या माणसांना जिवंत करत होता चांगदेव महाराज. त्या ठिकाणी मुक्ताबाई आले, मेलेल्या कुत्राला हाड म्हटले, मेलेलं कुत्र जिवंत झालं, सगळ्या प्रेतावरून पडलं, सर्व प्रेतांना धक्का लागला, प्रेत जिवंत झाली, आपापल्या घरी निघून गेली. काही दिवसानंतर चांगदेव महाराज समाधीतनं उठले आणि बघू लागले तर एकही प्रेत दिसत नाही. त्यावेळेस शिष्यमंडळींना विचारलं, शिष्यमंडळीने सांगितलं, महाराज भरपूर लोक आले होते, पण 4 भावंड आले, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताबाई, सोपान काका. आणि इथं आल्यानंतर मुक्ताबाईने पाहिले, एक मेलेलं कुत्र आहे, त्याला हाड म्हणले, ते जिवंत झालं, सर्व प्रेतावरून पळालं आणि सर्व प्रेत जिवंत झाले. चांगदेव महाराजांना चिंता वाटू लागली, एवढं सामर्थ्य एवढ्या एवढ्या मुलीमध्ये त्यांची भेट घ्यायची. एक पत्र घेतलं, लिहायला बसले, नमस्कार करावा का नमस्कार करावा का आशीर्वाद द्यावा हे कळत नव्हतं चांगदेव महाराजांना. कोरच पत्र त्यांच्याकडे पाठवलं, आणि कोरं पत्र पाठवल्यानंतर मुक्ताबाईने पाहिलं आणि म्हणले, चांगे अजून कोरा दिसतोय, कारण काहीच लिहिलं नाही ना, काहीच लिहिलं नाही. मग त्यावेळेस पत्र पाठवलं, त्याच्यावर 65 ओव्या लिहून
मुक्ताबाईने ते पत्र परत चांगदेव महाराजांकडे पाठवलं. चांगदेव महाराजांना समजेना काय लिहिलेलं आहे. मग चांगदेव महाराजांनी आपलं सामर्थ्य दाखवायचं म्हणून काय केलं, बसायला वाघ हातामध्ये नावाचा चाबूक घेतला. सर्व शिष्य मंडळी आपल्या सोबत घेतले आणि आकाश मार्गाने या चारी भावंडांना भेटायला निघाले. आणि आपल्या शिष्याला सांगितलं, जा पुढे या चारी भावंडांना निरोप दे की चांगदेव महाराज दर्शनाला भेटीला येत आहेत आकाश मार्गाने. शिष्य ज्ञानोबरायांजवळ आला, त्यांना सांगितलं, महाराज चांगदेव महाराज येत आहेत तुमच्या भेटीला. तर आकाश मार्गाने येत आहेत, हातामध्ये नागाचा चाबूक आहे, बसायला वाघ आहे. त्यावेळेस मुक्ताबाईने सांगितलं, महाराज ज्ञानेश्वर महाराज तुम्ही या भिंतीला आज्ञा करा, ही भिंत चालायला लागेल. ज्ञानोबरायांनी आज्ञा केली, भिंत चालायला लागली. त्यावेळेस भिंत निर्जीव असलेली भिंत ज्यावेळेस चालताना पाहून चांगदेव महाराजांचा गर्व हरण झाला आणि चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेले. एवढी ताकद हरली चांग याची भक्ती हरली चालविली जडबिंदी हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. एवढी ताकद ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आहे. निर्जीव असणारी भिंत चालवली, रेड्याच्या मुखातनं वेद बोलविला. म्हणून अशा ज्ञानेश्वर महाराजांना मी साष्टांग दंडवत करतो, नमस्कार करतो. म्हणून सर्व साधू संत हे त्यांना शरण जात असतात, ज्ञानेश्वर महाराजांना त्यांना नमस्कार करतात. कारण आपण जगाच्या पाठीवर पाहायला गेलं तर हिताचे उपदेश करणारे फक्त दोनच व्यक्ती आहे, दोनच गोष्टी आहे. एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे आपल्याला सांगू शकत नाही की मला वाचा म्हणजे तुमचा उद्धार होईल, पण साधू संत हे घरोघरी जाऊन प्रत्येकाला सांगतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर कोणी. देव घ्या, देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा, साधू संतांचं नामचिंतन करा, भजन करा. हे साधू संत प्रत्येकाला घरोघरी जाऊन सांगत असतात. म्हणून ते आपले खरे हितकारी आहे. किंबहुना खरे गुरु आपले ते आहे. कारण सर्वात पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात, पण आई वडिलांनंतर आपला खरा हिताचा उपदेश करणारे म्हणजे ते असतात. कारण 5 प्रकारचे गुरु शास्त्राने सांगितलेले आहे. गुरुपासून दीक्षा ग्रहण ते पुरुषाचे नवे जन्म जाणं, गुरु माय बाप संपूर्ण ते एक लक्षण उद्धवा. असे 5 प्रकारचे पिते सांगितलेले आहे शास्त्राने. असे 5 प्रकारचे पिते आपल्याला शास्त्राने सांगितले आहे, गुरु सांगितलेले आहे. म्हणून आई बाप हे सुद्धा आपले आई वडील आहे, गुरु सुद्धा आई वडील आहे. कारण तो आपल्याला उद्धार करण्याचा मार्ग सांगत असतो. म्हणून अशा गुरूंना, अशा संतांना आपण शरण गेलो पाहिजे.